नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? ओके. तर आज आपल्याला निवडणूक प्रक्रिया भाग 2 हे प्रकरण शिकायचं आहे. म्हणजेच भाग 1 मध्ये आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये काय बघितले ते अगदी 2 मिनिटं आपण उजळणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक प्रक्रिया म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी काही नवीन नाही. तुम्ही जरी अजूनही एकही वेळा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नसेल तरी सुद्धा अप्रत्यक्षपणे मात्र निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहात आणि त्याच्यामध्ये सहभागी सुद्धा झालेला आहात. आता तुम्ही म्हणाल कसे सर? तर आपण बघा, बऱ्याचशा वेळी निवडणुका आल्या का त्याच्या बातम्या बघतो, बरोबर? किंवा आई वडील यांच्या बरोबर आपण निवडणुकीच्या बाबतीत कधी मतदान असेल तर मतदान करण्यासाठी सुद्धा लाईन मध्ये उभे राहतो, त्यांच्या जोडीला बघायचं असतं. बऱ्याचशा 5-6 वर्षाची मुलं असतात ती निवडणूक प्रक्रियेच्या याच्यामध्ये आतमध्ये जातात, म्हणजे मतदान करण्यासाठी जातात. तर अशा प्रकारे या निवडणुकांमध्ये आपण प्रत्यक्षपणे घेतोय सहभाग. तर अशा प्रकारे निवडणुका ह्या काही 5 वर्षांनीच येतात असं नाही, दरवर्षी सुद्धा येतात. परंतु एक असेल निवडणूक म्हणजे सरपंचाची असेल, बरोबर, किंवा नगरसेवकाची असेल, किंवा आमदार असेल, किंवा खासदार असतील, अशा या निवडणुका येत असतात. यांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी येतात. म्हणजे एक आमदार निवडून द्यायचा झाला तर आमदारकीची निवडणूक असते ती या वर्षी झाली तर 5 वर्षानंतर पुन्हा येते. पण काही कारणास्तव ती लगेच 1 वर्षांनी सुद्धा येऊ शकते किंवा 15 दिवसांनी सुद्धा येऊ शकते. असं का होऊ शकते त्याची कारणं आपण पुढे बघणार आहोत. तर ही निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप पुढे जात असते हे सगळं आपण डिटेल्स बघणार आहोत. तर आपण मागच्या लेक्चरला काय अभ्यासलं तर निवडणूक आयोग असतो. या निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतो, म्हणजे निवडणूक आयोगाचा जो प्रमुख असतो त्याची नेमणूक कोण करतोय हे मी सर्वप्रथम मागच्या लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं, आता सुद्धा सांगतोय. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. हे आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलं, ते तुम्ही माझं लेक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि दुसरा म्हणजे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली, हे सुद्धा आपण मागे बघितलं, सुकुमार सेन, बरोबर. मी शेवटी बघा हा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ही उत्तरं द्यायची आहेत. आलं लक्षात? आणि ही उत्तरं मी आजपर्यंत मागितली होती पण बरेचसे विद्यार्थी देतच नाही. असं करू नका. आणि आपला व्हिडिओ आहे तो बघा आणि तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या मित्राला सांगा का हे लेक्चर तू सुद्धा बघ, कारण ते आपल्याला परीक्षेला येणार आहे. आता तुम्हाला वाटते का मोबाईलवरती काय घेऊन मोबाईलवरती काय अभ्यास करायचा, तर तसं विद्यार्थी मित्रांनो नाही. तुम्हाला आज घरी राहूनच 10वीची SSC बोर्डाची महत्वाची आणि ते तुमच्या जीवनामधील ही महत्वाची आयुष्यामधली परीक्षा आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष करू नका. मोबाईल घेऊन व्हिडिओ बघा, नुसते दुसरे व्हिडिओ, गाण्यांचे व्हिडिओ, सॉंगचे व्हिडिओ न बघता आपल्या अभ्यासाचे व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायचा आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण हा निवडणूक प्रक्रिया हे जे प्रकरण आहे ते अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आपण निवडणूक आयोगाची कशा प्रकारे कार्य आहेत ती मागे बघितली होती. 5 विभागामध्ये अभ्यासली होती ही प्रकरण. तर त्याच्यामध्ये पहिला विभाग होता, तुम्ही अगदी धावता आढावा घेत आहे, मतदार याद्या तयार करणे. मतदार याद्या तयार करणे म्हणजेच काय, तर मतदार याद्या कोणाच्या तयार केल्या जातात, ज्यांची वयाची वर्ष 18 वर्ष पूर्ण असतात त्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क असतो व तो बजावण्यासाठी त्यांचे मतदार यादीमध्ये नाव असावे लागते. जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर आपल्याला मतदान करता येत नाही. मी मागच्या प्रकरणाला सांगितलं होतं. तर त्याप्रमाणे मतदार याद्या तयार करणे. आता मतदार याद्या तयार करणे म्हणजेच काय, तर मतदार याद्या तयार करणे म्हणजे सर्वप्रथम मतदार भाग तयार केले जातात. काय तयार केले जातात? मतदार संघाची निर्मिती केली जाते आणि त्या मतदार संघाची निर्मिती केल्यानंतर म्हणजे विशिष्ट प्रभाग असतो त्या भागापुरता एक विभाग तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये येणारी लोकसंख्या किती आहे ती ठरवली जाते आणि त्यानुसार त्या लोकसंख्येनुसार त्या मतदारसंघामध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी जावं लागतं. अशा प्रकारची मतदार यादी ही अपडेट होत राहते. मी मागच्या प्रकरणामध्ये सांगितलं होतं तुम्हाला का कशा प्रकारे होते ते डिटेल्स मध्ये. दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण अभ्यासलं होतं निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. हे कोण ठरवत असतं ते आपण बघितलं होतं. निवडणुकांचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्याही राज्यात किंवा केव्हा आणि किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायच्यात हे निवडणूक आयुक्त ठरवत असतो. हे आपण अभ्यासलं होतं. तिसऱ्या पॉइंट मध्ये काय बघितलं होतं आपण, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. म्हणजे जे उमेदवार, म्हणजे सपोज आमदारकीची निवडणूक आहे, म्हणजे महाराष्ट्रासाठी निवडणुका चालू आहेत आणि आमदार निवडून येणार आहेत, तर यांच्यासाठी उमेदवार म्हणून लोक फॉर्म भरतात. या फॉर्म मध्ये छाननी केली जाते, म्हणजे कोणावरती गुन्हा तर दाखल झालेला नाही ना,
किंवा कोणावरती काही आरोप असेल किंवा प्रत्यारोप असतील, त्याचं अजून प्रकरण निलंबित आहे, अशा प्रकारचं कुठलंही कारण असेल तर त्याला निलंबित केलं जातं किंवा त्याचा अर्ज मागे घ्यायला सांगितला जातो. तर अशा प्रकारे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवारी निवडणुकीसाठी उभे करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे उमेदवार निवडून लढवू येतात. तर अशा प्रकारे या उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाते. हे सुद्धा निवडणूक आयोग करत असतो. चौथं बघितलं आपण राजकीय पक्षांना मान्यता देणे. चौथं काय बघितलं आपण? निवडणूक पक्षांना राजकीय मान्यता देणे. तर आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. तसेच नवे नवे पक्ष निर्माण होतात. पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात व अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची एक मान्यता घ्यावी लागते. आणि या मान्यता घेण्यासाठी हा निवडणूक आयोग आहे तो त्यांच्या विशिष्ट प्रकारे जे ढाच्यामध्ये असलेले नियम सर्व पडताळून बघतो आणि नंतर त्यांना मान्यता दिली जाते राजकीय पक्षांना. पाचवा आहे निवडणूक संबंधी वाद सोडवणे. पाचवं काय आहे? निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. म्हणजे निवडणूक झाल्यानंतर अनेक प्रकारच्या अडचणी असतात. अनेक प्रकारे आपापसामध्ये म्हणजे आमदारकी झाली तर एखाद्या पक्षाला असं वाटतं का आमच्या अशा या विभागामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे किंवा काहीतरी मशीनचा घोळ झालेला आहे. कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं असतात. मग ही भांडणं निवडणूक झाल्यानंतर सोडवण्याचं काम कोण बघतंय? तर हा निवडणूक आयोग काम बघत असतो. तर अशा प्रकारे 5 विभागामध्ये आपण निवडणूक आयोगाची कार्य अभ्यासली मागच्या अभ्यासामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण मतदारसंघांची पुनर्रचना बघितली होती. मतदारसंघांची पुनर्रचना का करावी लागते? कारण प्रत्येक वेळी निवडणुका असतात त्या वेगवेगळ्या विभागामध्ये असतात. आमदारकीच्या असतात, कधी खासदारकीच्या असतात, तर कधी सरपंचाच्या असतात किंवा नगरसेवकांच्या असतात. तर त्या विभागाप्रमाणे त्याप्रमाणे पुनर्रचना मतदारसंघाची करावी लागते. उदाहरणार्थ संपूर्ण भारतामधून जेव्हा पंतप्रधान निवडून येतात तेव्हा लोकसभेची निवडणूक असते. पंतप्रधान जेव्हा निवडून येतात तेव्हा लोकसभेची निवडणूक होते. आणि या लोकसभेचे एकूण भारतभर म्हणजे आपला भारत देश आहे 29 राज्य आहेत. या 29 राज्यामध्ये 543 साधारणतः उमेदवार आहेत. आणि ह्या उमेदवारांची एक निवडणूक घेण्यासाठी मतदारसंघाची निर्मिती करावी लागते. म्हणजे किती एकूण मतदारसंघ तयार केले जातात? तर 543 निवडून विभाग तयार केले जातात. आणि या मतदारसंघाच्या निर्मितीनुसार तेवढे एका मतदारसंघातून एक खासदार निवडून येतो. म्हणजे अशा प्रकारे 543 खासदार निवडून येणार आहे. आणि सपोज महाराष्ट्राची निवडणूक असेल म्हणजे मुख्यमंत्र्यांची निवडणूक करायची असेल तर आपल्याला राज्याची निवडणूक करावी लागते. मग यावेळेस आमदार निवडून येतात. मग हे आमदार किती? तर साधारणतः महाराष्ट्रासाठी सपोज 48 आहेत. तर 48 आमदार निवडून येण्यासाठी 48 मतदारसंघांची निर्मिती तयार करावी लागते. आणि हे काम कोण करतंय ते सुद्धा आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलं होतं. तर अशा प्रकारे या निवडणूक प्रक्रियेचं सुद्धा आपण पुनर्रचना कशी केली जाते हे आपण बघितलं होतं. आणि मी सांगितलं होतं का या निवडणूक प्रक्रिया जेव्हा झाली म्हणजे निवडणुकीचं काम मतदानाचं काम जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्वात पहिला जो मतदार कोण होता त्याचं नाव सुद्धा मी सांगितलं होतं, श्यामशरण नेगी. बरोबर आठवते ना तुम्हाला? तर हे श्यामशरण नेगी जे आहेत हे भारतातील पहिले मतदार ठरले. तुम्ही यांचं नाव युट्यूबला टाकलं ना विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा फोटो इथे फक्त आपल्याला पुस्तकामध्ये फोटो दिसतोय पण त्यांचे व्हिडिओ सुद्धा आहे. ते कशा प्रकारे होते, त्यांनी कशा प्रकारे पहिलं मत दिलं, पहिलं मतदान कसं केलं ते कदाचित आपल्याला दिसणार नाही, परंतु दुसरं तिसरं आणि त्यांनी प्रत्येक निवडणुकीचं प्रत्येक मतदान हे दिलेलं आहे. बरेचशी लोक काय करतात मतदानाच्या दिवशी घरीच राहतात बसून किंवा कुठेतरी सुट्टी असते त्या दिवशी म्हणून कुठेतरी फिरायला जातात. तर तसं न करता निवडणूक हा आपला हक्क आहे आणि तो कर्तव्य आहे आणि म्हणून आपण प्रत्येक निवडणुकीचं मतदान हे केलं पाहिजे. तर त्याप्रमाणे श्यामशरण नेगी यांनी भारताचे पहिले मतदारसंघामध्ये ते ठरले आणि त्यांनी पहिलं मत कधी दिलं तर 25 ऑक्टोबर 1951 मध्ये त्यांनी पहिलं मतदान केलेलं आहे. ते कुठले आहेत? हिमाचल प्रदेशचे आहेत. आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा पहिला हक्क बजावला. हे नाव लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघणार आहोत ते निवडणूक प्रक्रिया. काय आपण आता बघणार आहोत? निवडणूक प्रक्रिया. बघा निवडणूक प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप निवडणूक प्रक्रिया चालते ते आपण बघणार आहोत. मतदारसंघांची निर्मिती. या मतदारसंघांची निर्मिती मी सांगितलं मागच्या तासाला सुद्धा की या मतदारसंघांची निर्मिती जी आहे ती कशा स्वरूपात केली जाते. सपोज भारताची निवडणूक अशी आहे
म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल तर किती 543 मतदारसंघ तयार केले जातात आणि त्याच्यातून एका मतदारसंघातून एक खासदार निवडून येतो. याप्रमाणे 543 खासदार निवडून येतात आणि त्यांच्यातून मत होतं आणि नंतर पंतप्रधान कोणाला निवडायचं, बहुमत कोणत्या पक्षाला आहे आणि त्या बहुमत पक्षानुसार हा आपला देशाचा पंतप्रधान आहे तो निवडून येतो. दुसरं आहे मतदार याद्या निश्चित करणे. आता मतदार याद्या निश्चित करणे म्हणजे काय, तर मतदारसंघ पहिल्यांदा निर्मिती होतात. 543 महाराष्ट्राचे झाले तर 48, तर 48 सपोज महाराष्ट्राचे भाग केले आपण, तर या 48 भागांमध्ये येणारी लोकसंख्या म्हणजे सपोज महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 2 कोटी, 4 कोटी किंवा 10 कोटी आहे सपोज आपण समजू. तर या 10 कोटींचं विभागणी 48 भागामध्ये करावी लागेल. मग एका भागामध्ये किती लोकसंख्या येते, त्या लोकसंख्येनुसार त्या मतदार याद्या तयार कराव्या लागतात आणि ही यादी प्रत्येक वेळी अपडेट होत राहते आणि अशा प्रकारचे ह्या अपडेट याद्या या आयोगाला कराव्या लागतात. उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी केली जाते. उमेदवार जसं निवडणूक ठरवून दिली, निवडणूक आयोगाने ठरवून दिलं का या तारखेला निवडणूक आहे, सपोज डिसेंबर मध्ये निवडणूक आहे, तर नोव्हेंबर मध्ये अगोदर उमेदवारांना त्यांचं नामांकन पत्र भरून द्यावं लागणार आहे आणि ते भरून दिल्यानंतर आयोग त्यांचं नामांकन पत्र तपासणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण योग्य आहेत आणि पात्र कोण आहेत आणि अपात्र कोण आहेत याची छाननी केली जाते. अशा प्रकारे उमेदवारांकडून नामांकन पत्र भरून व त्याची छाननी केली जाते. पुढची स्टेप आहे निवडणूक प्रचार. हा निवडणूक प्रचार असतो तो प्रत्येक पक्षाला करावा लागतो. ज्या पक्षाने काम चांगलं केलेलं असतं ते त्या आपण केलेल्या कामाच्या आधारित निवडणूक प्रचार करत असतात आणि एखादा उमेदवार नवीन असेल, नवखा असेल, त्याला अगोदर कधी तो आलेलाच नसेल, तर त्याला काय करायचं असतं, आश्वासनं द्यावी लागतात. मतदारसंघामध्ये गेल्यानंतर आश्वासन द्यावी लागतात आणि हे आश्वासन तो देतो काय, मी तुमच्या गावामध्ये वीज निर्मिती करून आणि ती वीज मोफत देणार आहे किंवा पाणी पुरवठा करणार आहे. अशा प्रकारचे आश्वासने देऊन तो निवडणूक प्रचार करत असतो. मग अशा प्रकारच्या निवडणूक प्रचाराचा भाग आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतदान. आता प्रत्यक्ष मतदान सर्वांनाच करावं असं नाही, त्याच्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि मतदार यादीमध्ये नाव असणे गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा हा. नाही तर तुम्ही कधी 18 वर्ष पूर्ण झाली का तुम्ही सांगाल चला मतदान करायला, तर प्रत्यक्ष अगोदर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल मतदान नोंदणीचा, त्याच्यासाठी फोटो द्यावे लागतात, तुमची स्वाक्षरी, जन्मतारीख वगैरे हा सर्व फॉर्म फिलअप करून आणि आपलं नाव नोंदणी करावी लागते आणि नंतर आपल्याला त्या मतदार यादीमध्ये नाव यावं लागतं. तुम्हाला मतदान कार्ड भेटतं, तुमचं आईचं किंवा पप्पांचं तुम्ही बघितलं असेल तर त्याप्रमाणे मतदान कार्ड तुम्हाला तयार करून घ्यावं लागेल. मतदान कार्ड निवडणुकीसाठी गेल्यानंतर पाहिजेच असं नाही, कोणतंही तुम्ही बँकेचं पासबुक नेलं तरी चालतं किंवा लायसन नेलं गाडीचं तरी चालेल. तर अशा प्रकारे आयडेंटिफाय म्हणून गव्हर्नमेंटचं कुठलंही एक चालेल, आधार कार्ड नेलं तरी चालेल, पण त्या मतदार यादीमध्ये नाव पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढची स्टेप आहे मतमोजणी. आता मतमोजणी म्हणजे काय, मतदान झाल्यानंतर प्रत्येक आता गावामध्ये सपोज एका गावामध्ये एक पेटी असेल, दुसऱ्या गावामध्ये दुसरी असेल, पण मोठं शहर असेल तर एकाच शहरामध्ये सपोज 500 किंवा 300 किंवा 400 अशा पेट्या असतील. ह्या सर्व पेट्या मतपेट्या एकत्र गोळा केल्या जातात. काय केलं जातं, या मतपेट्या एकत्र गोळा केल्या जातात आणि या मतपेट्या एकत्र गोळा केल्यानंतर मतमोजणी असते. मग याची मतमोजणीची सुद्धा तारीख ठरलेली असते, म्हणजे आज मतदान झालं 6 वाजता संध्याकाळी का लगेच मत मोजायला घ्या असं नसतं, तर सर्व अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम ठरलेला असतो. सपोज आजची तारीख 25 आहे, तर आजच्या 25 तारखेला मतदान झालं, तर मतमोजणी कधी असणार, 29 तारखेला किंवा 28 तारखेला. मग त्या दिवशी मतदान मोजायला सुरुवात होईल. मग सकाळी 7 वाजेपासून मतमोजणी चालू होईल, ते संध्याकाळी 6 वाजतील किंवा 7 वाजतील, अशा प्रकारचा हा वेळ असतो. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानुसार ही मतमोजणी होत असते. मग चढाओढ असते त्याच्यामध्ये, कधी भाजप सरकार वरती जाईल, कधी काँग्रेस, कधी मनसे, कधी शिवसेना, अशा वेगवेगळ्या पक्षाची लोक ही वरती खाली जात असतात, म्हणजे या मतमोजणीमध्ये आघाडीवर असतात. अशा प्रकारची ही मतमोजणी असते. आणि त्याच्यानंतरचा टप्पा आहे निवडणुकांचे निकाल. निवडणुकांचे निकाल हे आपण सांगितलं, मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकांचे निकाल मग लागतात. मग अशा प्रकारे जो निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतो आणि त्यांचे मग
आमदार जास्ती असतील किंवा खासदार त्यांचे जास्ती असतील त्या पक्षाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हा होत असतो. अशा प्रकारचे निवडणुकीचे निकाल हे आपल्याला बघायला मिळतात. निवडणुकी संबंधीच्या वादाचे निराकरण. बघा, निवडणूक झाली, मतदान केलं म्हणजे सगळं काही झालं असं नाही. मतदान मोजणी करावी लागते, निवडणुकांचे निकाल जाहीर करावे लागतात आणि तरी सुद्धा निकाल जाहीर केल्यानंतर अनेक मतभेद असतात. आमदार खासदारकी यांच्यामध्ये ज्यांनी उमेदवारांनी फॉर्म भरलेले असतात त्यांच्यामध्ये अनेक जणांमध्ये मतभेद असतात. हे मतभेद दूर करावे लागतात निवडणूक आयोगाला. मग हे मतभेद कसे दूर केले जातात, तर एखाद्या ठिकाणचं सपोज आता नवीन बघा इलेक्ट्रॉनिक यंत्र आलेले आहेत मतदान करण्यासाठी, तर एखादं इलेक्ट्रॉनिक जे यंत्र आहे ते बिघाड झाला असेल तर त्याची पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. किंवा काही कारणास्तव गोंधळ झाला असेल, मारामारी झाली असेल त्या केंद्रावरती आणि तिथे जर का मतदान करण्याचा टायमिंग आहे तो सरकार चुकला, म्हणजे तिथे कोणाला जाऊ दिलं नाही, तर तरी सुद्धा आपल्याला पुन्हा मतदान हे घ्यावं लागतं. अशा प्रकारची अनेक प्रकारची भांडणं असतात, वाद असतात. हे वाद सोडवण्याचं काम, निराकरण करण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं असतं. पुढे बघूया आपण. आचारसंहिता म्हणजे काय? तर आचारसंहिता म्हणजे काय, तर हे निवडणूक आयोगानेच तयार केलेली असते आचारसंहिता. आणि या आचारसंहिता कोणी पाळायची, कशी पाळायची, हे सर्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे डिटेल्स मध्ये. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा कोड ऑफ कंडक्ट हे इंग्रजीमधून सांगितलं जातं. आचारसंहितेलाच काय इंग्रजीमधून सांगितलं जातं, कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे समावेश करता येईल. गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. बघा हा, या निवडणुकीचे नियम जे असतात, या निवडणुकीपूर्वी काही काळ, निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्याही नियमांचे पालन करावे लागते व आचारसंहितेचा स्पष्ट केलेले जे असतात, नियम असतात, ही आचारसंहिता सर्वांनाच पाळावी लागते. म्हणजे आता सपोज सरकार काय, तुम्ही म्हणाल सरकारला कसले नियम आलेत, तर सरकारने सुद्धा कुठली नोकर भरती करू नये या कालावधीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचे सरकारने आदेश काढू नयेत, म्हणजे नवीन आदेश काढू नयेत किंवा कुठल्याही प्रकारचं कामाचं एखादं असेल कामाचं उद्घाटन करू नयेत. म्हणजे अशा प्रकारचे जे सरकारचे काही प्रमुख कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम त्या कालावधीमध्ये करू नयेत. म्हणजे आचारसंहितेमध्ये कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम आहेत ते सुद्धा केले जाऊ नयेत. म्हणजे अशा प्रकारे सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्याही नियमांचे पालन करावे लागते व ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या शासनाच्या नियमांचा भंग करता येत नाही व गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार अस्वस्थ झाल्याचे दिसते. बऱ्याच वेळेस अशा प्रकारे काहीतरी लोकांवरती काहीतरी गुन्हा केलेला असतो आणि त्यांच्यावरती मग अशा प्रकारे एखाद्या सर्वसामान्य लोकांना त्या भोगावं सुद्धा लागतं. पुढचं आहे मुख्य व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. म्हणजे मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने, म्हणजे अनेक आव्हाने आहेत विद्यार्थी मित्रांनो. ही आव्हाने या निवडणूक आयोगाला सामोरं जावं लागतं. ती कशा स्वरूपाची आहेत ते आपण बघणार आहोत. तर आपल्या देशाचा विस्तार व मतदार संख्या लक्षात घेता निवडणुका घेणे व अतिशय आव्हानात्मक काम आहे. निवडणूक आयोगाला कायद्याच्या बघा, तर या आचारसंहिता म्हणजेच काय, तर भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्याच्या निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा कोड ऑफ कंडक्ट समावेश करता येईल. म्हणजे आचारसंहिता थोडक्यात शॉर्टकट मध्ये आपण बघणार आहोत हायलाइट मध्ये. तर गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरं आहे निवडणुकांपूर्वी काही काळ निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी
निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या नियमांचा शासनाला भंग करता येत नाही. म्हणजे आचारसंहितेमध्ये शासनाला सुद्धा भंग करता येत नाही. मग तुमच्या आमच्यासारखे तर खूपच लांब. म्हणजे अशा प्रकारे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणालाही कुठलंही काम करता येत नाही. म्हणजे अशा प्रकारे भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणाच्या होण्याचे या निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे उपाययोजना राबवलेल्या आहेत. तर याप्रमाणे मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरची जी आव्हाने आहेत ती आपण बघितली. तर यामध्ये देशाच्या विस्तार मतदारसंघाच्या मध्ये लक्षात घेता निवडणुका घेणे अतिशय आव्हानात्मक काम आहे व निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या आव्हानांचा सामना करावा लागतो. काही आव्हानांचा येथे उल्लेख करता येईल. उदाहरणार्थ, निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आई वडिलांना विचारा माहिती नसेल तर. तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे काय? आर्थिक व्यवहारांचा गैरव्यवहार म्हणजे अनेक प्रकारचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो या निवडणूक कालावधीमध्ये. बरेचसे मतदारसंघांमध्ये पैसे सुद्धा वाटप केले जातात किंवा साड्या वाटप केल्या जातात किंवा टीव्ही वाटप केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या आमिष दाखवून आणि लोकांना मतदानाकडे आपल्याकडे वळवलं जातं. मतदारांना आपल्याकडे वळवलं जातं. तर अशा आमिषांना आपण बळी पडायचं नाही. आणि ह्या निवडणूक आयोगाने याच्यावरती तटस्थ असं नियोजन केलेलं आहे. या निवडणूक आयोगाने आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागतात. म्हणून बऱ्याचशा आपण बघतो मतदानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले जातात, अतिसंवेदनशील असतील तिथे. पुढचा आहे, काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात. बघा हा, पक्ष देतात. आता हे काही सरकारचं काम नसतं. उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही हे पक्षाने ठरवायचं असतं. मग काही पक्ष जे असतात ते काय करतात, का एखादा उमेदवार असेल तो गुन्हेगारी असतो आणि या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीत असून सुद्धा त्याला राजकीय पक्षाकडून तिकीट मिळालं जातं. अशी अनेक नावं आहेत आपल्याकडे. आमदार आहेत, खासदार आहेत, का त्यांच्यावरती गुन्हेगार आहे असून सुद्धा ते उमेदवारीचं तिकीट दिलं जातं. तर त्यांना तिकीट देताना ते निवडणुकीत निवडूनही येतात. यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. मग याच्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगाने काही प्रमाणात त्यांच्या नियम व अटी तयार करून दिलेले आहेत. यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण तर होतेच, पण त्याबरोबरच निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी पुढील उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत. शेवटी आपण त्या बघणारच आहोत. तिसरा आहे, निवडणुकांमध्ये होणारी हिंसा. निवडणुका ज्या वेळी होतात त्यावेळेस बऱ्याचशा ठिकाणी हिंसा सुद्धा घडून येत असते. मारामारी होत असते, लाठीचार्ज होत असतो, पोलिसांकडून कधी कधी होतो. तर अशा प्रकारे निवडणुकांमध्ये होणारी हिंसा हेही एक मोठे आव्हान या निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणुकी दरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे. हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. बघा, जेव्हा बघ आता कोविडचा कालावधी आहे, कोविडच्या कालावधीमध्ये सरकारने अनेक उपाययोजना केल्या, लॉकडाऊन केले, पण जर प्रत्यक्ष मानवच घरात राहिला नाही, म्हणजे आपणच जर घरात राहिलो नाही तर सरकारने कितीही नियम बनवले तरी चालेल का? नाही. आपण सुद्धा सरकारला मदत केली पाहिजे. तसंच निवडणूक आयोगाने जे नियम व अटी लादून दिलेले आहेत तर त्या कोणी पाळल्या पाहिजेत? तर राजकीय पक्षांनी पाळल्या पाहिजेत. मग अशा प्रकारे सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. माहिती आहे का तुम्हाला? आता माहिती आहे का तुम्हाला याच्यामध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, परंतु 1950 ला आपण कायद्याचा मसुदा तयार केला आणि तो आपण अंमलबजावणी केली. आणि या चौकटीमध्ये राहून आपल्याला निवडणुका जेव्हा घ्यायच्या तेव्हा सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे याद्या तयार करणे. म्हणजे काय? मतदारसंघ निर्मिती तयार केली असेल सर्वात प्रथम. त्या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर मतदार याद्या निश्चित तयार कराव्या लागल्या असतील. यात याद्या तयार करण्याचं काम सर्वात मोठं होतं आणि ते काम कोणी केलं? सुकुमार सेन यांनी केलं. म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळी कामं झालेली आहेत. ती कशा स्वरूपाने?
तर आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते. निरक्षर लोके खूप होती. मग आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते व त्यामुळे मतदान करण्याची विशेष पद्धत वापरली गेली. मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख पेट्या तयार केल्या. बघा हा, काय केल्या? 20 लाख पेट्या तयार केल्या. म्हणजे अशा मोठ्या आकाराच्या पेट्या, स्टीलच्या पेट्या. आणि त्याच्यामध्ये आपण एका चिठ्ठीमध्ये सर्व पक्षांची नावं, त्याच्यावरती ज्या पक्षाला आपल्याला आवडेल त्या पक्षाच्या निशाणीवरती ठसा मारायचा आणि ती मतपेटी मध्ये आपलं मत आहे ते नोंदवायचं. अशा प्रकारे त्या स्टीलच्या पेटीमध्ये जाऊन टाकायचं. अशा प्रकारे या स्टीलच्या पेट्या जवळजवळ 20 लाख तयार केल्या गेल्या व त्या मतपेट्यांवरती पक्षांची निवडणूक चिन्हे चिकटवली गेली. म्हणजे ही सपोज अशी मतपेटी आहे, त्याच्या समोर मतांची म्हणजे जे उमेदवार आहे त्यांची नावं व त्यांची चिन्ह अशा प्रकारे चिकटवली जायची आणि ते बघून आपल्याला त्या मतदार चिठ्ठीवरती पण असलेलं चिन्ह असेल ते तिथे द्यायचा आहे, तो शिक्का असेल तो त्याच्यावरती मारायचा आणि त्या मतपेटीमध्ये टाकायचा. अशा प्रकारची सर्वात प्रथम जी निवडणूक झाली ती या प्रकारची होती. ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत ठेवण्यात आली. यामुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले. म्हणजे जे निरक्षर लोक होते त्यांना सुद्धा मतदान करता आलं. पुढे बघूया. राजकारणावर आपल्या कुटुंबाचा प्रभाव राहील. राजकारणावर आपल्याच कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणूक उमेदवारी देण्याचे प्रयत्न केला जातो. बघा आता आपण बघा आपल्या इकडे बरेचशी अशी उदाहरणं आहेत का एकाच राजकीय पक्षाची लोक म्हणजे एकाच घराण्यातली लोक, एकाच्या घरामध्ये खासदार असतो, आमदार पण त्यांच्याच घरातला असतो, नगरसेवक पण त्यांच्याच घरातला असतो. म्हणजे अशा प्रकारे एकाच घराण्यातली त्यांचा मुलगा, सूनबाई, अशा वर्गाचे त्यांचा मुलगा, ही सगळी लोक राजकारणामध्ये असतात. म्हणजे एकाच कुटुंबामधले प्रभावी राजकारण करण्यासाठी नातेवाईकांचीच निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. हे सुद्धा एक आव्हान निवडणूक आयोगापुढे आहे. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल. म्हणजे एकाच घराण्यातली लोक जर पक्षामध्ये आली तर कोणते नुकसान होत असेल ते आपण विचार करायचा आहे. एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजते? म्हणजे एका मताला एकच मूल्य. म्हणजे सपोज श्रीमंत असतील तर त्याच्या मताला जास्ती मूल्य आणि गरीब असेल तर त्याच्या मताला कमी मूल्य, किंवा पुरुष असेल तर त्याच्या मताचं मूल्य वेगळं आणि स्त्री असेल तर त्याच्या मताचं मूल्य वेगळं, किंवा मोठी व्यक्ती असेल 50-60 वर्षाची तर त्याच्या मताला मूल्य वेगळं आणि आताच 18 किंवा 19 वर्ष झालीत आणि त्याच्या मताला मूल्य वेगळं. तर असं नाही. एक मत एक मूल्य यातून तुम्हाला काय समजते हे तुम्ही याच्यावरती विचार करायचा आहे. पुढे बघूया. निवडणूक सुधारणा. मी म्हटलं होतं का आपल्याला निवडणूक सुधारणा सुद्धा सांगायच्या आहेत. तर त्या अगोदर आपण बघूया आणि नंतर तुम्ही सुद्धा सांगायचे आहेत. त्या निवडणुकी सुधारण्यामध्ये तुम्ही काय सुधारणा करू शकाल ते तुम्हाला सुद्धा सांगता आलं पाहिजे. तर निवडणूक सुधारणांमध्ये निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणूक म्हणजे काय, आज केलं म्हणजे आता 50 वर्ष काय बघायला नको असं नाही, किंवा 10 वर्ष बघायला नको, किंवा 5 वर्ष बघायला नको असं नाही. तर 5 वर्ष सुद्धा कधी कधी एक निवडून दिलेला आमदार किंवा खासदार हा राहू शकत नाही. काही काळामुळे सपोज त्याला मृत्यू आला किंवा त्यांचं बहुमत आहे ते सपोज नष्ट झालं तरी सुद्धा आपल्याला पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. तर अशा कारणांमुळे आपल्याला निवडणुका ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे व निवडणुकांवरती लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असतं. म्हणजे आपला देश कसा आहे, लोकशाहीचा आहे आणि या लोकशाहीचे भवितव्य या निवडणुकांवर अवलंबून असतं. मग ही निवडणूक जर निकोप वातावरणात झाली नाही तर आपल्या लोकशाहीला काळिंबा फासेल आणि म्हणून लोकशाहीचे हे एक भवितव्य अवलंबून असतं. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. बघा हा, योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आढळते. मग अशा प्रकारच्या सुधारणा आपण पहिल्यांदा मतपेटी होती, नंतर आता इलेक्ट्रॉनिक मशीन आले, हे पुढे आपण अभ्यासणारच आहोत. तर अशा प्रकारच्या ह्या अनेक सुधारणा होत असतात. प्रत्येक जेव्हा निवडणूक येते, नव्याने निवडणूक येते, तेव्हा त्याच्यामध्ये काय ना काय बदल केला जातो आणि हा बदल कसा असतो, चांगला बदल असतो.
आणि हा योग्य सुधारणा केलेल्या निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते व इथे काही निवडणूक सुधारणा सुचवल्या आहेत त्याचे कोणते परिणाम होतील ते तुम्हाला वाटते ते तुम्ही आज सुचवायचं आहे. पुढे बघूया. स्त्रियांच्या राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिलांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न करावेत. हे बघा, हा नियम आता होता. सुरुवातीला जेव्हा 50 पासून जेव्हा आपली पहिली निवडणूक झाली त्यावेळेस असा नियम काही नव्हता. पण सरकारने त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये असे काही नियम अटी घातल्या का त्याच्यामध्ये 50% स्त्रिया ह्या असाव्यात. म्हणजे सपोज महाराष्ट्रातून 48 आमदार निवडून येणार आहेत तर या 48 आमदारांमधून 50% स्त्रिया असाव्यात अशा प्रकारचा नियम दिला. म्हणजे बघा किती छान. म्हणजे स्त्रियांना कमीपणा मिळत होता तो आता राहिला नाही. स्त्रिया सुद्धा आता पुरुषांच्या पुढे तेवढ्याच उभ्या राहू लागलेल्या आहेत. म्हणजे स्त्रियांच्या राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिलांना उमेदवारांना द्यावी तर अशा प्रकारे त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. दुसरा आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये. या संदर्भात न्यायालयीन दिलेल्या निर्णयांचे काटेकोर पालन करावे. म्हणजेच गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला असेल किंवा ते न्यायालयीन प्रकरण पडलेलं असेल तर अशा व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये हा सुद्धा नियम नवीन आणला. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे लागेल प्रत्येक राजकीय पक्षाला. तिसरा आहे निवडणुकांचा खर्च जो आहे तो सरकारने करावा. निवडणुकांचा खर्च आहे तो कोणी करावा? सरकारने करावा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाही व निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. म्हणजे अनेक प्रकारचे गैरमार्ग जे होतात निवडणुकीच्या कालावधीमध्ये ते होणार नाही. निवडणुकांवरती हजारो किंवा कोटीच्या घरामध्ये खर्च केला जातो तर हा खर्च आपल्याला थांबवता येईल असं निवडणूक आयोगाने अटी लादल्यात. चौथा आहे लोकप्रतिनिधित्वांच्या कायद्यालाही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. म्हणजे काय लोकप्रतिनिधीच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. निवडणूक सुधारणा नेमके काय आहे ते आपण ठळक मुद्दे बघूया. याच्यामध्ये निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. निवडणुकांवरती लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असते व योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. इथे काही निवडणूक सुधारणा सुचवलेल्या आहेत. स्त्रियांच्या राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी त्यातून निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे सपोज त्यांच्या पक्षाचे उमेदवार एकूण 100 असतील तर 100 पैकी स्त्रियांना 50 तिकीटही दिली गेली पाहिजेत. अशा प्रकारे निवडणूक आयोगाने अटी लादलेल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीत असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे काटेकोर पालन राजकीय पक्षांना करावे लागेल असं म्हटलेलं आहे. निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. निवडणुकांचा खर्च आहे तो कुठल्याही राजकीय पक्षाने करू नये. निवडणुकांचा जो खर्च आहे तो सर्व प्रकारे सरकारनेच करावा. यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाही व निवडणुकांतील पैशांचा गैरवापर थांबवता येईल. लोकप्रतिनिधित्वांच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीतील सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. मी तुम्हाला जवळजवळ मगाशी 2 वेळा सांगितलं असेल की सुरुवातीला स्टीलची पेटी असायची आणि आता मात्र इलेक्ट्रॉनिक आलं, ईव्हीएम मशीन आलं. तर हे दोन्ही तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951 ते 52 मध्ये पार पडली आणि त्याचे पहिले मतदार कोण हे सुद्धा आपण बघितलं, श्यामलाल नेगी.
तर अशा प्रकारे 1951 ते 52 मध्ये पार पडली व निवडणुकांच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकापासून मात्र बघा हा 1990 सुरुवात कधी झाली 51-52 पासून आणि 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम मशीन वापरण्यात आली. ईव्हीएम मशीन म्हणजेच काय इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन जी आहे ही वापरण्यात कधी आली तुम्हाला प्रश्न येईल तर 1990 पासून बरोबर. आणि श्यामलाल नेगी यांनी पहिलं मतदान कधी केलं तर तुम्हाला तो कालावधी सांगता आला पाहिजे 1951 मध्ये हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. तर अशा प्रकारचे प्रश्न आल्या त्याची उत्तर आपल्याला देता आली पाहिजेत. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. ईव्हीएम मशीनवरती दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे असेल बघा हा आणखी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल म्हणजे कोणालाही मत द्यायचं नाही. सपोज आपल्या उमेदवारी यादीमध्ये एकूण 10 उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आहेत 10 उमेदवार आहेत परंतु मी सपोज गेलो मतदानासाठी किंवा तुम्ही मतदानासाठी गेलात आणि तुम्हाला त्याच्या 10 पैकी एकही नाव योग्य वाटलं नाही तर तुम्ही काय करायचं तर त्या पैकी कोणत्याही उमेदवाराला जर मत द्यायचं नसेल तर वरील पैकी कोणीही नाही म्हणजेच नन ऑफ अबोव म्हणजे नोटा. काय नन ऑफ अबोव म्हणजे नोटा हा पर्याय सुद्धा या इलेक्ट्रॉनिक मशीन वरती दिलेला आहे. तो सर्वात खाली असतो त्याचं सुद्धा बटन आहे नोटाचं. ते नोटाचं बटन दाबून तुम्ही बाहेर यायचं आहे. म्हणजे तुम्ही मतदान केलं नाही असं म्हणता येणार नाही. तुम्ही मतदान केलं पण कोणाला मतदान केलं तर नोटाला. म्हणजे एकूण 10 उमेदवार होते त्या 10 उमेदवारांपैकी एकही उमेदवार तुम्हाला आवडला नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही नन ऑफ अबोव म्हणजेच नोटाला मतदान केलेलं आहे. हा पर्याय तुम्ही निवडलेला आहे. मग मतदारांना शक्य झाले दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. पर्यावरणाचा रक्षणाला मदत झाली. हे कशामुळे ईव्हीएम मशीन आल्यामुळे. म्हणजे काय केलं जातं मतदान पेटीमध्ये मत टाकायला एक चिटोरी असायची कागदाची आणि हा कागद तयार करण्यासाठी अनेक प्रकारची वृक्षतोड केली जाते आणि ही वृक्षतोड थांबवली म्हणजे पर्यावरणाचं रक्षण सुद्धा इथे करण्यात आलं. विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले. ईव्हीएम मशीन असल्यामुळे ती ईव्हीएम मशीन नंतर संगणकाला जोडणी केली का त्याच्यातली आपोआप मत ही मोजणी होते. पूर्वी काय करायचं त्या चिटोऱ्या असायच्या चिटोऱ्या मोजायच्या मग त्या चिटोऱ्या मोजता मोजता 1-2 डबल गेली तरी पुन्हा त्याच्यावरती वादविवाद ही पेट्या आहेत किंवा त्या मतं आहेत ती मोजली नाही ती पुन्हा दुबार मोजणं मग दुबार मोजणी करा. अशा प्रकारे आता अशी दुबार मोजणी करायला लागत नाही कारण इलेक्ट्रॉनिक मशीन आहे ती संगणकाला जोडली का आपल्याला मतं तिथे पटकन येतात. काँग्रेसला किती भाजपला किती शिवसेनेला किती मनसेला किती बहुजन विकास आघाडीला किती अशा प्रकारे मतं तिथे लगेच आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे या ईव्हीएम मशीनचा खूप फायदा झालेला आहे. मतपेटी ते ईव्हीएम मशीनचा कालावधी कशा प्रकारे ठळक मुद्दे आपण बघूया. स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951 ते 52 मध्ये पार पडली. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम मशीन वापरण्यात येऊ लागली. मतदान करण्याचा यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य करता आल्या. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणीही नाही म्हणजे वरीलपैकी एकही उमेदवार आवडीचा नाही. नन ऑफ द अबोव म्हणजेच नोटा हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. हेही जाणून घ्या. आता आपल्याला हेही जाणून घ्यायचंय का सार्वत्रिक निवडणुका मध्यवर्ती निवडणुका आणि पोट निवडणुका. आता याच्या अगोदर आपण हे सगळे मुद्दे बघितले. निवडणूक प्रक्रिया कशी झाली आचारसंहिता म्हणजे काय ते अभ्यासलं. मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने बघितली.
निवडणूक सुधारणा बघितल्या, त्याच्यानंतर मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास ते सुद्धा बघितलं. आता शेवटी आपण बघणार आहोत ते म्हणजे सार्वत्रिक निवडणुका. आता सार्वत्रिक निवडणुका ह्या ज्या आहेत त्या दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसंख्येच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. बघा हा, पुन्हा एकदा सांगतो. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. मग मध्यवर्ती निवडणुका कोणत्या? तर निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजेच 5 वर्षाच्या आधीच निवडून आलेल्या सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. मग त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. कळलं? आणि पोटनिवडणुका 3 प्रकारच्या निवडणुका बघितल्या. दर 5 वर्षांनी निवडणूक येते त्याला सार्वत्रिक निवडणुका म्हणतात. मध्यवर्ती कालावधीत म्हणजे अनेक बहुमत तयार झालं नाही तर पुन्हा मध्यवर्ती निवडणुका ह्या घ्याव्या लागतात. तर तो हा खर्च खूप मोठा असतो विद्यार्थ्यांनी. निवडणुका घेणे म्हणजे खूप खर्चिक बाब आहे ही. कारण एवढं संपूर्ण सपोज भारताचं लोकसभेचं असेल तर संपूर्ण भारतभर पुन्हा मतदान घ्यायचं झालं तर कोटीवारी पैसा पुन्हा टाकावा लागतो. तर एवढा खर्च हा खर्चिक बाब असल्यामुळे शक्यतो सार्वत्रिक निवडणुका आल्या तर खूप छान आणि मध्यवर्ती निवडणुका किंवा पोटनिवडणुका आल्या तर खूप खर्चिक बाब आहे. तर अशा प्रकारे मध्यवर्ती निवडणुका कधी यायला नको, त्याप्रमाणे आपला पैसा खूप वाचेल. पोटनिवडणुका बघूया आपण. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात. असे 3 निवडणुकीचे प्रकार बघितले. पण विद्यार्थी मित्रांनो, आता अशाही प्रकारचा विचार चालू आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक, राज्यसभेची निवडणूक किंवा महापौरांची, नगरसेवकांची निवडणूक किंवा सरपंचाची, ग्रामपंचायत मधली असलेली निवडणूक, ह्या सर्व निवडणुका एकदाच घेता येतील का? म्हणजे निवडणुकीवरचा खर्च कमी करण्यासाठी अशा प्रकारचा सुद्धा विचार चालू आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला असं सुद्धा बघायला मिळेल का पंतप्रधानही निवडला जाईल, मुख्यमंत्री निवडला जाईल आणि गावचा सरपंच सुद्धा एकाच मतपेटीमध्ये आपण निवडून देऊ शकतो. अशा प्रकारची सुद्धा निवडणूक होऊ शकते म्हणजे निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी. तर अशा प्रकारचे आपण बघितल्या इथे सार्वत्रिक निवडणुका, मध्यवर्ती निवडणुका आणि पोटनिवडणुका. पुढे बघणार आहोत आपण पोटनिवडणुका. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास, एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात. माहिती आहे का तुम्हाला 8 ऑक्टोबर 2010 रोजी म्हणजे आताच 10 वर्ष झालीत. 8 ऑक्टोबर 1910 रोजी निवडणूक आयोगाने तज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीने स्थापन केली व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदारांची पडताळणी पावती VVPAT म्हणजे वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल म्हणजे ही सुविधा समाविष्ट करण्यात ठरले. त्यात सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेले मत हे योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली. निवडणुकांतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. म्हणजे VVPAT हे वोटर मशीन जे आहे त्याच्यामध्ये आपण मत दिलं, ते आपण ज्या पक्षाला मत दिलं त्याच पक्षाला गेलं की नाही ते बघण्यासाठी एक आपल्याला चिठ्ठी येते. ते सुद्धा आपल्याला बघता येऊ शकतं. अशा प्रकारची एक पेटी आहे. ते आपण दिलेलं मत त्याला गेलं की नाही ते आपल्याला बघता येतं. हे कधी आलं? 2010 मध्ये. आणि ईव्हीएम मशीन कधी आलं? तर 1990 मध्ये. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पहिलं मतदान कधी केलं? 51-52 मध्ये. येईल लक्षात. 3 तारखा लक्षात ठेवायच्या. पहिलं मतदान 51-52 मध्ये. ईव्हीएम मशीन कधी आली? 1990 मध्ये आली. आणि VVPAT हे कधी आलं? तर 2010 मध्ये. हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. तर या पाठात आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक बाजूंनी विचार केला. पुढील पाठात आपण भारतातील राजकीय पक्षांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण या प्रकरणावर मी काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या
आहेत त्या सुद्धा बघायच्या आहेत. तिथपर्यंत आपण VPTA याचं एकदा पुन्हा डिटेल्स मध्ये बघूया. 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदारांची पडताळणी पावती VVPAT म्हणजे वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले. त्यास सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे किंवा नाही हे तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली. निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. आता तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. ह्या रिकाम्या जागा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत. निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. सुरुवातीला पुन्हा रिवाइज करून व्हिडिओ बघितलात माझा तर तुम्हाला हे उत्तर मिळेल. दुसरे आहे स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. हे सुद्धा मी उत्तर सांगितलं. मागच्या तासाला पण झालं होतं. या तासाला पण सुरुवातीला सांगितलेलं आहे. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. हे सुद्धा मी सांगितलं होतं. मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा झाले. परंतु मागच्या प्रकरणामध्ये झालेली सुद्धा ह्या रिकाम्या जागा या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत. कारण तुम्हाला लक्षात राहते की नाही हे मला बघायचं आहे. प्रश्न दुसरा आहे. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते. चूक की बरोबर आहे आणि बरोबर असेल तर का आणि चूक आहे तर का याचं सकारण तुम्ही स्पष्ट करायचं आहे. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. आताच आपण बघितलं शेवटी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. चूक की बरोबर ते सांगायचं आणि सकारण स्पष्ट करायचं आहे. धन्यवाद. मग तुम्हाला या प्रकारचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून पूर्ण करायचा आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यायची आहेत.